नमस्कार, जय निसर्ग मित्रांनो. आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये मलकापूर या गावामध्ये आपली 35 एकर मध्ये नर्सरी आहे. शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. गेली 41 वर्ष नर्सरी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. 1983 सालची सुरुवात आहे. आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आतापर्यंत फळझाडांचे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते पाहिले देखील असतील. त्याचप्रमाणे जसं आपल्याकडे फळझाडं मिळतात तसंच लँडस्केपिंग व्हरायटी देखील आपल्याकडे मिळते. हे आता कोनोकार्पस या जातीच्या रोपाचं लोडिंग चालू आहे. हे कागल MIDC मध्ये 5 स्टार MIDC मध्ये एका इंडस्ट्रीसाठी हे लोडिंग होत आहे. 550 रोपं आपण लोडिंग करणार आहोत. बॉर्डरला जी ग्रीन वॉल केली जाते त्याच्यासाठी जी रोपं वापरली जातात ती ही आहेत. ह्याची ग्रोथ फास्ट असते. 3 किलोच्या बॅग मधील हे रोप पाहू शकता आपण कशा प्रकारे त्याची उंची आहे. 3 किलोच्या बॅग मध्ये हे रोप मिळते व कोनोकार्पस या जातीचं नाव आहे. ह्याची ग्रोथ जी असते ती खूप फास्ट असते, त्याच्यामुळे ह्या रोपाची लागवड केली जाते. 1.5 बाय 1.5 वरती किंवा 2 बाय 2 वरती देखील याची लागण केली जाते. आता ह्याची ग्रोथ फास्ट असल्यामुळे वॉल त्याची एकदम घनदाट वाढून ग्रीन कलरची वॉल तयार होते. ह्याला जास्त मेंटेनन्स नाहीये, त्याच्यामुळे ह्या झाडाची सिलेक्शन केलं जातं, ह्या रोपाचं किंवा ह्या व्हरायटीचं सिलेक्शन केलं जातं जेणेकरून फास्ट ग्रोथ होईल व मेंटेनन्स लो असेल. हे कोनोकार्पस या जातीचं रोप आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल ग्रीन वॉल साठी आपल्याला काय लावलं पाहिजे किंवा आपल्याला कोनोकार्पसचा हा वापर कशा प्रकारे केला पाहिजे. कोनोकार्पसला मेंटेनन्स एकदम लो असतोय हे त्यांना देखील समजेल. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व खाली कमेंट करून सांगा तुम्हाला या पुढचा व्हिडिओ कशावरती बघायला आवडेल किंवा हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला ते खाली कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ह्या झाडाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद.